आज या ठिकाणी मन इतकं आनंदमय झालंय की मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 14 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मी संघ शिक्षित आहे। माझं पूर्ण बालपण भारतीय जनता पार्टीमध्ये आणि संघामध्ये वाढलेलं आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही अपरिहार्यामुळे मला शिवसेनेत जाऊन माझ्या वडिलांसाठी विधानसभेची उमेदवारी घ्यावी लागली। ज्यावेळेस परिवार सोडताना ज्यावेळेस मला दुःख झालं होतं त्यापेक्षाही आज माझ्या परिवारात माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या मदर पार्टीमध्ये आल्यानंतर मला माझ्या आईला भेटल्यासारखं वाटतंय। आज माझं कुटुंब सगळं एक झालंय अशी माझी अत्यंत आल्हाददायी काय वाटतंय न्याय मिळेल का? भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब ज्यावेळेस देशामध्ये 2014 ला सत्ता आली तेव्हापासून या भारतीय जनता पार्टीला सामान्य कार्यकर्त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी न्याय मिळतोय, जो कुठल्याही पार्टीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला मिळत नाही। मी 3 वेळा भारतीय जनता पार्टीमधून बाहेर गेलो, मला माहित आहे की बाहेर परिस्थिती काय आहे। त्यामुळे मी त्याचे चटके आणि त्याचे सर्व टप्पे टोले खाऊन या ठिकाणी आलेलो आहे। त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त या ठिकाणी कोणीच सांगू शकणार नाही। आव्हान काय करतो या ठिकाणी एवढंच आवाहन करतो की देशात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांचं वारा आहे, राज्यात फडणवीस साहेबांचं वारा आहे, त्याप्रमाणे जिल्हा पूर्ण जयकुमार गोरे साहेब असतील, आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे सर्व आमदार असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, महानगरपालिकेला आणि नगर परिषद निवडणुकीला पूर्ण जिल्हा भारतीय जनता पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही, याच्या माझ्या मनात कुठलीही शंका नाही।